morning student, welcome back in e-learning videos of physics. In earlier lectures we have seen the topic current electricity, but today we are going to start one new chapter with name structure of atoms and nuclei. बघा की याच्या अगोदर आपण एक टॉपिक सुरू केला होता ज्याचं नाव होतं करंट इलेक्ट्रिसिटी आणि याच्या नंतर आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय ज्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचं जे वेटेज आहे हे 0-4 मार्क्स असते. म्हणजे विदाउट ऑप्शन किती मार्क्सचे क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात तर 4 मार्क्सचे क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. विथ ऑप्शन तुम्हाला 6 मार्क्सचे क्वेश्चन याच्यावरती काय केले जातील विचारले जातील. बरोबर. असा हा नवीन टॉपिक आपण सुरू करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की ॲटम आणि न्यूक्लियाच्या ज्या डिफरंट प्रॉपर्टीज आहेत किंवा जे डिफरंट जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स आपण काय करतोय या टॉपिकमध्ये स्टडी करतोय. तर आपण स्टार्ट करूया टॉपिकला कुठून तर इंट्रोडक्शन पासून. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय असेल तर याची हिस्ट्री असेल पूर्ण. म्हणजे ॲटम बद्दल कुणी कुणी काय काय सांगितलं हे आपण याच्यामध्ये काय करतो फर्स्ट बघतोय. तर फर्स्ट इंट्रोडक्शन वी नो दॅट according to the Leucippus and Democritus म्हणजे या दोन सायंटिस्टच्या मते ॲटम काय असते. according to the Leucippus and Democritus matter is made up of indivisible parts or particles is called as atom. या दोन सायंटिस्टच्या मते ॲटम म्हणजे काय असेल तर ॲटम हा मॅटरचा इनडिव्हिजिबल पार्ट असेल हे त्याला आपण काय म्हणतोय ॲटम. बरोबर. त्यानंतर दुसरं हे झालं अकॉर्डिंग टू बोथ सायंटिस्ट. त्यानंतर सेकंड जो सायंटिस्ट आहे डाल्टन. डाल्टनच्या मते ॲटम काय असेल तर अकॉर्डिंग टू डाल्टन द ॲटम इज मेड अप ऑफ इनडिस्ट्रिक्टिबल पार्टिकल्स. म्हणजे जे डिवाइड करता येत नाही परत अशा पार्टिकल पासून काय तयार होतोय ॲटम तयार होतोय. ॲटम इज मेड अप ऑफ और मॅटर इज मेड अप ऑफ इनडिस्ट्रिक्टिबल पार्टिकल्स. मॅटर कसा तयार झाला आहे तर इनडिस्ट्रिक्टिबल पार्टिकल पासून तयार झालेला आहे आणि त्याला आपण काय म्हणतोय ॲटम. राईट. तर सेकंड असेल ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट्स आर आयडेंटिकल. आता जो ॲटम आपण कन्सिडर करू तर तो काय असेल आयडेंटिकल असेल. ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट्स आर आयडेंटिकल. फॉर एक्झाम्पल आपण नंबर ऑफ ॲटम जर कन्सिडर केले फॉर एक्झाम्पल हायड्रोजन कन्सिडर केला नायट्रोजन कन्सिडर केला ऑक्सिजन कन्सिडर केला तर या प्रत्येक ॲटमच्या प्रॉपर्टीज या काय आहेत डिफरंट आहेत. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज सेम नाहीत त्यामुळे ते कसे आहेत आयडेंटिकल आहेत. म्हणजे कोणताही एलिमेंटचा कोणताही ॲटम जर तुम्ही कन्सिडर केला तर तो कसा असेल आयडेंटिकल असेल. म्हणजेच काय मॅटर इज मेड अप ऑफ इनडिस्ट्रिक्टिबल पार्टिकल्स. सेकंड the atom of given elements are identical. And third we know that when two or more atoms are combined with each other then it forms substances or molecules. हे आपल्याला माहित आहे की दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम जर एकमेकांबरोबर कंबाईन झाले तर ते काय फॉर्म करतात सबस्टन्सेस फॉर्म करतात किंवा ते काय तयार करतात मॉलिक्युल्स तयार करतात. बरोबर. तर ही होती डाल्टनची थेअरी. परंतु ज्यावेळी डाल्टनने ही थेअरी एक्सप्लेन केली त्याच्यानंतर जो सायंटिस्ट आहे जे जे थॉम्सन यांनी हे रॉंग आहे असं प्रूव्ह केलं. तर ॲटम और मॅटर हा इनडिस्ट्रिक्टिबल आहे असं कोण सांगतोय डाल्टन सांगतोय. परंतु डाल्टनने जे सांगितलेलं आहे हे रॉंग आहे असं कोण सांगतोय सायंटिस्ट जे जे थॉम्सन. कोण सांगतात सायंटिस्ट जे जे थॉम्सन. कोण सांगतात सायंटिस्ट जे जे थॉम्सन. तर हे काय सांगतात ज्यांनी 1887 साली इलेक्ट्रॉनचा शोध लावला. म्हणजे त्यांनी सांगितलं ॲटम्स वॉज इनडिस्ट्रिक्टिबल. हे कुणी सांगितलं डाल्टनने सांगितलं. परंतु हे रॉंग आहे. ॲटम जो इनडिस्ट्रिक्टिबल पार्टिकल आहे हे रॉंग आहे
हे पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर जे जे थॉम्सननं सांगितलं आणि त्यासाठी त्यांनी काय केले नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले आणि त्याच एक्सपेरिमेंट मधून 1887 साली इन 1887 द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. Now he performed number of experiments and he discovered the electron in 1887 by showing that the Dalton model is wrong. Right? तर हे झालं डाल्टन. त्यानंतर आपण थेरी जी बघणार आहे ती कुणाची बघणार आहे जे जे थॉम्सनची. कारण त्यांनी काय सांगितलं की डाल्टनचं मॉडेल हे काय आहे रॉंग आहे. नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि त्यातून त्यांना असं कळालं की इलेक्ट्रॉनचा शोध लागला. किती साली 1887 साली. बरोबर. याच्यानंतर आपण बघतोय जे जे थॉम्सन्स मॉडेल. कुठलं मॉडेल बघतो आपण याच्यानंतर जे जे थॉम्सन्स मॉडेल. हे झालं तर इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण बघणार आहे जे जे थॉम्सन्स मॉडेल. जे जे थॉम्सन्स मॉडेल. जे जे थॉम्सन्स मॉडेल. जे जे थॉम्सन्स मॉडेल. आता काय असेल बघा जे जे थॉम्सन्स मॉडेल. म्हणजे जे जे थॉम्सन मॉडेल जर आपण कन्सिडर केलं तर या मॉडेलमध्ये काय असेल. कारण याच्या अगोदर लिओसिपस डेमोक्रिटस यांनी एक्सप्लेन केलं होतं की ॲटम म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर डाल्टन एक्सप्लेन केलं ॲटम म्हणजे काय आहे आणि ते रॉंग दाखवून आता जो सायंटिस्ट आहे जे जे थॉम्सन हे काय एक्सप्लेन करणार आहेत. तर यांच्या मते यांनी स्वतःचं एक ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप केलं. किती साली 1903. इन 1903 he proposed जे जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. 1903 साली त्यांनी पहिल्यांदा जे ॲटॉमिक मॉडेल आहे ते काय केलं प्रपोज केलं. आणि मग यांच्या मॉडेलनुसार ॲटमची डेफिनेशन काय असेल. An atom consists of a positively charged sphere with negatively charged electrons embedded in it. यांच्यामध्ये according to J. J. Thomson's model, atom is consist of a positively charged sphere as a center with negatively charged electrons revolve around it. म्हणजे थोडक्यात काय यांच्यामध्ये हा असेल सेंटर की जो काय असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज असेल. अकॉर्डिंग टू जे जे थॉम्सन ॲटम इज कन्सिस्ट ऑफ ए पॉझिटिव्हली चार्ज स्फियर विथ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड इट. म्हणजेच काय की सेंटरला हा पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि त्याच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन काय होत असणार आहे रिव्हॉल्व होत असणार आहे असं कोण सांगतात जे जे थॉम्सन मॉडेल सांगतात. बरोबर. मग ज्यावेळी आपण जे जे थॉम्सन मॉडेल कन्सिडर करतोय त्यावेळी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर सच दॅट ॲटम और ॲज अ होल हॅज झिरो चार्ज. म्हणजे ज्या चार्जच्या जर आपण कन्सिडर केलं कारण तुम्हाला माहित आहे जर सेंटर तुम्ही कन्सिडर केला तर सेंटरला कोणता चार्ज असतोय पॉझिटिव्ह चार्ज ज्याला आपण काय म्हणतोय न्यूक्लियस म्हणतोय. सिंपली जर आपण कन्सिडर केलं तर ॲटम इज कन्सिस्ट ऑफ ए पॉझिटिव्हली चार्ज ॲट द सेंटर कॉल्ड ॲज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड देम असं आपण म्हणतोय. म्हणजे सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि त्याच्या आजूबाजूला कुठला चार्ज असेल निगेटिव्ह चार्ज असेल असं आपण इन जनरल म्हणतोय. थॉम्सनला हे तेच सांगायचं की स्फियरच्या फॉर्म मध्ये असेल हा जो ॲटम आहे हा स्फियरच्या फॉर्म मध्ये असेल आणि पॉझिटिव्ह चार्ज हा त्याच्या सेंटरला असेल आणि निगेटिव्ह चार्ज जे असले इलेक्ट्रॉन्स आहेत हे याच्या भोवती काय होतील मूव्ह होतील. तर याच्यामध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन वरती कुठला चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज आहे. तर होल ॲटमचा चार्ज आपण ज्यावेळी कन्सिडर करतोय त्यावेळी तो काय असेल न्यूट्रल असेल किंवा झिरो असेल. जेव्हा तुम्ही होल ॲटमचा चार्ज कन्सिडर करताय एकतर तो न्यूट्रल असेल किंवा एकतर तो काय असणार आहे झिरो असेल असं कोण सांगतोय
जे थॉम्सन सांगतो. बघा जे थॉम्सनचे दोन आपण बघितले. इन 1903 he proposed his model and according to his model atom is consist of a positively charged sphere with negatively charged electron revolving around them. Second, we know that according to his theory, electrons are negatively charged and at center there is a positive charge. But when we have to consider the whole charge of an atom, the whole charge of an atom is zero or neutral. Then third one, J.J. Thomson could not explain the stable structure of atom and atomic spectra. Right? In second point, charge is neutral. The charge of atom is neutral. Charge of atom is neutral. Then third point, he could not explain stable structure of atom. Stable structure of atom and atomic spectra. Could not explain stable structure of atom and atomic spectra. म्हणजेच काय, जे ॲटमचं स्टेबल स्ट्रक्चर आहे, कॉन्स्टंट स्ट्रक्चर आहे, हे मात्र जे थॉम्सनला एक्सप्लेन करता आलेलं नाही. त्याचबरोबर जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहेत, मग त्या कंटिन्यूअस स्पेक्ट्रा असतील किंवा लाईन स्पेक्ट्रा असतील, या सुद्धा जे थॉम्सनना एक्सप्लेन करता आलेल्या नाहीत. आणि हे जे मॉडेल आहे हे प्लम पुडिंग मॉडेल म्हणून काय केलं, कन्सिडर केलं. दिस मॉडेल इज रेफर्ड ॲज ए प्लम पुडिंग मॉडेल. या मॉडेलला काय म्हणून रेफर केलं गेलं, प्लम पुडिंग मॉडेल. दिस मॉडेल इज रेफर्ड ॲज प्लम पुडिंग मॉडेल. जे थॉम्सनने जे एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये हे एक आहे. आणि म्हणून या मॉडेलला त्यांनी काय म्हणून कन्सिडर केलं, प्लम पुडिंग मॉडेल. राईट? अँड दिस मॉडेल ऑल्सो एक्सप्लेन्स द फॉर्मेशन ऑफ आयन्स अँड आयोनिक कंपाउंड्स. म्हणजेच काय, हे जे मॉडेल आहे या मॉडेलला काय एक्सप्लेन केलं, जे फॉर्मेशन आहे, एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ आयन्स अँड ionic compounds. J.J. Thomson model explains the formation of ions and ionic compounds. Right? अशा प्रकारे आपण काय बघितलं, J.J. Thomson मॉडेल. त्याच्यामध्ये 5 पॉइंट्स आहेत. यातला पहिला पॉइंट आपण बघितला, इन 1903 J.J. Thomson proposed that atom is consist of a positively charged sphere at the center with negatively charged electron revolving around them. Then second one, the charge of atom is neutral or zero because at the center there is positive charge and revolving electron around the nucleus has negative charge, and when you combine both, then whole charge of an atom is neutral or zero. Then third, J.J. Thomson model did not explain the stable structure and atomic spectra. And last one, plum pudding model. This J.J. Thomson's model is considered as a plum pudding model. And last one, he also explained, J.J. Thomson's model also explained the formation of ions and ionic compounds. Right? This is about the J.J. Thomson's model. Next point we have to consider. This point is reduced in syllabus. When we have to consider the reduced syllabus in this topic, then one point is come here. Giger-Marsden instrument. This is reduced in our syllabus, but we have to take this here. आपण काय करणार आहे की तुमचा जो सिलेबस रिड्यूस केलेला आहे या टॉपिक मध्ये, त्याच्यामध्ये जीएम इन्स्ट्रुमेंट, जीजर-मार्स्डेन इन्स्ट्रुमेंट आहे.
परंतु पुढच्या थेरीसाठी आपल्याला तो लागणार आहे, म्हणून आपण काय करतोय, तो एक्सपेरिमेंट इथे कन्सिडर करतोय. त्याला नाव दिले आपण जीएम एक्सपेरिमेंट. काय म्हणतो त्याला आपण, जीएम एक्सपेरिमेंट, जिजर मासडे एक्सपेरिमेंट, त्याला आपण काय म्हणतोय, जीएम एक्सपेरिमेंट. तर हा या ठिकाणी आपण काय करतोय, बघतोय, त्याचं नाव आहे जीएम एक्सपेरिमेंट. बरोबर. हा तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस केला आहे. सो 25% सिलेबस रिड्यूस केला आहे. त्यामध्ये हा पॉइंट या चॅप्टर मधला नाही, तरी पण पुढच्या टॉपिक साठी म्हणजे पुढच्या पॉइंट साठी हा आपल्याला पॉइंट लागतोय, म्हणून हा पॉइंट आपण काय करतो इथं घेतो आहे. तर त्यासाठी स्टार्टिंगला आपण एक डायग्राम ड्रॉ करतोय. त्या डायग्राम मध्ये काय असेल, तर इथं हा स्फियरच्या फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करतोय. त्यानंतर हा जो रेडिएशन आहे, हा रेडिएशन आपण कन्सिडर करतोय. इथं असेल गोल्ड फॉइल, काय असणार आहे, गोल्ड फॉइल असेल. काय असेल इथं, गोल्ड फॉइल असेल. त्यानंतर इथं आपण काय कन्सिडर करतोय, स्ट्रक्चर कन्सिडर करतो किंवा सोर्स ऑफ, याला म्हणतो आपण सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स, सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स म्हणतोय. बरोबर. त्याच्यानंतर इथे आपण कॉलिमीटर काय कन्सिडर करतोय, कॉलिमीटर कन्सिडर करतोय किंवा त्याला आपण लीड ब्रिक्स म्हणतोय. काय म्हणतो त्याला आपण, लीड ब्रिक्स. त्याला आपण एकतर लीड ब्रिक्स किंवा त्याला आपण काय म्हणतोय, कॉलिमीटर. बरोबर. त्याच्यानंतर ज्यावेळी या अल्फा पार्टिकल्स किंवा या सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल मधून रेडिएशन्स या गोल्ड फॉइलवरती इन्सिडेंट होतील, तेव्हा तुम्हाला काय भेटतं, इथं स्कॅटरिंग ऑफ लाईट एक्सप्लेन झालेलं मिळतं. काय मिळतं, स्कॅटरिंग ऑफ लाईट एक्सप्लेन झालेलं मिळतं. ते इथं आपण बघणार आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट एक्सप्लेन झालेलं. त्याच्यानंतर इथं आपण कन्सिडर करतोय की डिटेक्टर काय घ्यायला पाहिजे आपल्याला, डिटेक्टर. कारण डिटेक्टर महत्त्वाचा आहे, कारण जो रेडिएशन डिटेक्ट करतोय त्याला आपण काय म्हणतोय, डिटेक्टर म्हणतोय. इथं काय असेल, डिटेक्टर हा मुव्हेबल डिटेक्टर असेल. कसा असेल तो, मुव्हेबल डिटेक्टर. मुव्हेबल म्हणजे काय, आता रेडिएशन कुठं स्कॅटर्ड होतोय हे आपल्याला माहित नाही, म्हणून त्यासाठी आपण काय कन्सिडर केलं आहे, डिटेक्टर कन्सिडर केलं आहे. त्याला मुव्हेबल डिटेक्टर म्हणतो आपण. ही जी आहे ती स्क्रीन आहे आणि हे जे आपण वरती कन्सिडर केलेलं आहे ते कशासाठी कन्सिडर केलं आहे, डिटेक्टर साठी कन्सिडर केलं आहे. बरोबर का. गोल्ड फॉइल आहे, ती तुम्हाला दिसते इथं गोल्ड फॉइल. त्यानंतर तिथं आहे सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल आणि आपल्याला सिंपल एक्सपेरिमेंट बघायचा आहे. सिंपल एक्सपेरिमेंट काय आहे, तर जीएम एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करतोय की हा जो सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल आहे यातून एक नॅरो बीम आपण कशावरती इन्सिडेंट करतो, या गोल्ड फॉइल वरती, की जी कशामधून पास आउट होईल, लीड ब्रिक्स मधून पास आउट होईल किंवा कॉलिमीटर मधून पास आउट होईल. स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होण्यासाठी आपण काय यूज करतोय, लीड ब्रिक्स किंवा कॉलिमीटर यूज करतोय. डिझायर्ड डायरेक्शन देण्यासाठी आपण त्याचा यूज करतोय. आणि ज्यावेळी यातून जो नॅरो बीम या गोल्ड फॉइल वरती इन्सिडेंट होईल, त्यावेळी तिथे असणारे अल्फा पार्टिकल्स म्हणजे त्या बीम मध्ये असणारे अल्फा पार्टिकल्स आणि गोल्ड फॉइलचे पार्टिकल्स काय होतात, कंबाईन होतात, त्यांचं कोलिजन होत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळतं, स्कॅटरिंग ऑफ लाईट मिळते. बरोबर. मग हे जे स्कॅटरिंग ऑफ लाईट आहे हे एकाच डायरेक्शनला मूव्ह होत नाही, तर जे रेडिएशन्स आहेत स्कॅटरिंग नंतर हे कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतात. परंतु मोस्टली आपण जर कन्सिडर केलं तर यातले 99.86% रेडिएशन्स हे कसे असतात, रिमेन्स अनडिव्हिडेड असतात. कसे असतात, रिमेन्स अनडिव्हिडेड. म्हणजेच काय, तर ते या साइडला मूव्ह होत नाही, या साइडला मूव्ह होत नाही, ते रिमेन्स कसे जातात, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतात. त्यांना आपण काय म्हणतोय, स्ट्रेट लाईन मूव्हिंग रेडिएशन किंवा अनडेव्हिएटेड रेडिएशन्स म्हणतोय. बघा आता हा एक्सपेरिमेंट आपण जस्ट स्टार्ट करू. राईट. आता एक्सपेरिमेंट स्टार्ट करताना तुम्हाला मी सांगतो काय काय त्याच्यामध्ये. हा जो आहे तो सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल, रेडिओएक्टिव्ह सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. बरोबर. त्यानंतर ही लीड ब्रिक्स किंवा याला म्हणतो आपण कॉलिमीटर. त्यानंतर इथं आहे गोल्ड फॉइल, जे ज्याच्यावरती आपल्याला रेडिएशन इन्सिडेंट करायचे आहे तो असं काय असेल तर गोल्ड फॉइल.
त्यानंतर ही स्क्रीन आहे ज्याच्यावरती आपण ते ऑब्झर्व करणार आहे. याच्या बॅक साइडला मायक्रोस्कोप असेल, म्हणजे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने या स्क्रीनवरती आलेले जे रेडिएशन्स आहेत स्कॅटरिंग ऑफ लाईट झाल्यानंतर ते आपण काय करतोय ऑब्झर्व करतोय. आणि त्याच्यानंतर ते रेडिएशन डिटेक्ट करण्यासाठी आपण काय यूज केलेला आहे मुव्हेबल डिटेक्टर यूज केलेला आहे. बरोबर. अशा प्रकारे हे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ऑफ GM experiment is as shown in figure. We know that a narrow beam of alpha particle of a radioactive source was incident on a gold coin. A radioactive source of alpha particles, a narrow beam of radioactive source of alpha particles is incident on a gold coin. Then the scattered alpha particles were detected by on the detector which is fixed on a rotating stand. म्हणजे काय की याच्यामधून रेडिओएक्टिव्ह सोर्स मधून जो नॅरो बीम आहे अल्फा पार्टिकलचा तो आपण कुठे इन्सिडेंट केला गोल्ड कॉइल वरती इन्सिडेंट केला. आणि गोल्ड कॉइल वरती इन्सिडेंट केल्यानंतर त्यातून जे स्कॅटरिंग ऑफ लाईट टेक्स प्लेस होतंय अल्फा पार्टिकलचं तर हे कुठे डिटेक्ट केलं जातंय तर हे या डिटेक्टरच्या सहाय्याने काय केलं जातंय डिटेक्ट केलं जातंय. बरोबर. आणि याच्यामध्ये जो डिटेक्टर आहे या डिटेक्टरमध्ये काय यूज केलं तर झिंक सल्फाइड आणि मायक्रोस्कोप. कारण क्विकली जर तुम्हाला डिटेक्ट करायचं असेल तर त्या डिटेक्टरमध्ये काय असायला पाहिजे झिंक सल्फाइड असायला पाहिजे आणि ते ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याकडे काय असायला पाहिजे मायक्रोस्कोप असायला पाहिजे. अशा प्रकारे हा काय आहे एक्सपेरिमेंट आहे. आता हा एक्सपेरिमेंट आपण कन्सिडर केल्यानंतर हे जे पार्टिकल्स आहेत हे सिंटिलेशन मध्ये जातात. ज्यांचं सिंटिलेशन होतंय ज्यावेळी तुम्ही स्कॅटरिंग होईल त्यावेळी ते चमकायला लागतात. स्कॅटरिंग झाल्यानंतर ते जसे तारे चमकतात तसे हे स्कॅटर्ड अल्फा पार्टिकल्स काय करायला लागतात चमकायला लागतात. कशावरती तर या स्क्रीनवरती. आणि त्यावेळी तो जो डिटेक्टर आहे तो डिटेक्टर काय करतोय ना डिटेक्ट करतोय. आणि हे आपण कशा साहाय्याने ऑब्झर्व करतोय या साइडला जो मायक्रोस्कोप प्लेस केलेला असतोय त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने तुम्ही हे इझिली काय करू शकताय ऑब्झर्व करू शकताय. राइट. वी नो दॅट अगेन a narrow beam of alpha particle from the radioactive source was incident on a gold foil. Then the scattered alpha particles were detected by the detector fitted with or fixed with a movable stand. Then next one, this detector contains zinc sulfide and microscope. Then we know that alpha particles produced scintillation. Scintillation means चमकणे. Scintillation on screen which could be observed through microscope. जे scintillation होतंय ते आपण मायक्रोस्कोपच्या सहाय्याने काय करू शकतोय ऑब्झर्व करू शकतोय. And the whole setup is enclosed in evacuated chamber. हे जे whole setup आहे हे एका evacuated chamber मध्ये आपण काय करतोय enclosed करतोय. The whole setup is enclosed in evacuated chamber. हा झाला एक्सपेरिमेंट. याच्यानंतर यातून आपण काय ऑब्झर्व केलं सगळ्यात महत्त्वाचं काय ऑब्झर्वेशन. फर्स्ट ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन मध्ये फर्स्ट पॉइंट काय असेल बा ऑब्झर्वेशन. Most of the alpha particles remains undeviated. Most of the alpha particles remains undeviated. Deviate होणं म्हणजे अदर डायरेक्शनला जाणं. Undeviated म्हणजे काय तर स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणं. मग जे अनडेव्हिएटेड रेडिएशन्स आहेत त्यांचं पर्सेंटेज आहे 99.86%. म्हणजे जे रेडिएशन स्कॅटर्ड होतात त्याच्यापैकी 99.86% रेडिएशन्स हे कसे मूव्ह होतात डायरेक्टली होतात. स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतात. ते या साइडला मूव्ह होत नाही त्या वरच्या साइडला मूव्ह होत नाही तर ते कसे मूव्ह होतात स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतात. हे आपलं पहिलं ऑब्झर्वेशन. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स passes undeviated. Second point असेल only
few alpha particles, about only few म्हणजे किती 0.14% alpha particles were scattered more than 1 degree. 1 डिग्री पेक्षा जास्त अल्फा पार्टिकल्स, आता काही ठिकाणी 0.1 डिग्री आहे, काही ठिकाणी 1 डिग्री आहे, तुम्ही कसंही कन्सिडर करा. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स that is 0. only few alpha particles, that is 0.14% alpha particles were scattered by angle more than 1 degree. म्हणजे 1 डिग्री पेक्षा जास्त अँगलवर स्कॅटर होण्याचे रेडिएशन्स आहेत किंवा अल्फा पार्टिकल्स आहेत ते किती आहेत 0.14%. Some alpha particles were detected by slightly and very few detected by more than 90. आता या केस मध्ये काय होतं तर काही अल्फा पार्टिकल्स हे 1 डिग्री पेक्षा जास्त अँगलवर डिफ्लेक्ट होतात, काही अल्फा पार्टिकल्स हे 90 डिग्री पेक्षा जास्त अँगलवर डिफ्लेक्ट होतात, काही अल्फा पार्टिकल्स आहे त्या डायरेक्शन काय होतात परत ही होतात. अशा प्रकारे सम पार्टिकल्स आर बाउन्स्ड बॅक विथ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. असे 3-4 ऑब्झर्वेशन्स आहेत, यामध्ये 4 ऑब्झर्वेशन्स आहेत टोटली. पहिलं ऑब्झर्वेशन काय तर मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स आर रिमेन्स अनएलिवेटेड. सेकंड काय ओनली फ्यू अल्फा पार्टिकल्स अबाउट 0.14% आर मूव ग्रेटर दॅन 1 डिग्री. Then next one, some alpha particles were deflected slightly and very few deflected by more than 90. म्हणजे काही अल्फा पार्टिकल्स हे स्लाइटली डिफ्लेक्ट होतात आणि काही अल्फा पार्टिकल्स हे 90 डिग्रीपेक्षा जास्त अँगलला डिफ्लेक्ट होतात, तर काही अल्फा पार्टिकल्स हे बाउन्स बॅक होतात 180 डिग्रीला. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं आहे तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय मध्ये आपण एक 2-3 पॉइंट बघितले आहे. पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघितलं, इंट्रोडक्शन मध्ये लिओसिपस आणि डेमोक्रिटसने काय सांगितलं ते आपण बघितलं. त्यानंतर डाल्टनने काय सांगितलं तेही आपण बघितलं. त्याच्यानंतर जे थॉम्सन काय सांगितलं तेही आपण बघितलं आणि त्याच्यानंतर जो जीएम एक्सपेरिमेंट आहे तोही आपण इथं काय केलेला आहे स्टडी केलेला आहे. तर याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. त्यानंतर कुठला असेल रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. त्याचा आपण पहिल्यांदा कॉन्ट्रडिक्शन बघू, म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटशी त्याचं काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करू मग रुदरफोर्डच्या मॉडेलला स्टार्ट करू. काय होता रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आपण काय बोलतोय रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. तर डायरेक्ट मॉडेलला स्टार्ट करणार नाही तर आपण काय करतोय कॉन्ट्रडिक्शन प्रेझेंटेड बाय जीएम एक्सपेरिमेंट टू थॉम्सन्स मॉडेल. कॉन्ट्रडिक्शन presented by GM experiment to Thomson model. तर या दोघांमध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे जीएम एक्सपेरिमेंट आणि जे थॉम्सन मॉडेल ते आपण काय करतोय थोडं याच्याबद्दल बघतोय. त्याच्यामध्ये 3 ते 4 पॉइंट्स आहेत. तर अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज वॉज युनिफॉर्मली स्प्रेड ओव्हर द लार्ज स्फिअर कन्स्टिट्यूटिंग द ॲटम. तर थॉम्सन काय सांगतोय की जो ॲटम तयार झालेला आहे या ॲटम मध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा स्फिअर वरती काय झालेला असेल स्प्रेड झालेला असेल आणि तो कुठं असणार आहे सेंटरला असेल. तर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हा त्याच्या भोवती काय असणार आहे फिरत असणार आहे. बरोबर. तर याच्यावर आपल्याला असं लक्षात येतं कारण तुम्ही चार्ज डेन्सिटी बघितली, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी बघितली तुम्ही 11th ला, त्यानंतर सरफेस चार्ज डेन्सिटी बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी अशा 3 डेन्सिटी तुम्ही बघितल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण स्फिअर वरती कन्सिडर करतोय, त्याच्या व्हॉल्यूम बद्दल कन्सिडर करतोय. बरोबर. तर असं कन्सिडर करत असताना द व्हॉल्यूम डेन्सिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस विल बी व्हेरी स्मॉल अँड ऑल ऑफ द
incident alpha particles will get deflected only through very small angles. आता याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की जीएम एक्सपेरिमेंट जर कन्सिडर केला तर जीएम एक्सपेरिमेंट मध्ये 99.86% रेडिएशन्स हे स्ट्रेट लाईन मध्ये का मूव्ह होतात, म्हणजेच काय की 0.14% रेडिएशन्स से काय होतात डिव्हेट होतात. असं का होत आहे तर थॉमसन काय सांगतोय, when you consider an atom with maximum positive charge, means positive charge is center and negative charge electron revolving around them, but at that time the volume charge density of that atom is very small, and due to this very small alpha particles are deflected through 1 degree. म्हणजे त्यांची व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी ही स्मॉल असल्यामुळे मॅक्सिमम अल्फा पार्टिकल्स हे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतात आणि ओनली फ्यू अल्फा पार्टिकल्स हे 1 डिग्री पेक्षा जास्त अँगलने काय होतात मूव्ह होतात. असं कोणाला सांगायचं आहे, जे थॉम्सनला सांगायचं आहे. म्हणजे जर एक्सपेरिमेंट कन्सिडर केला तर कुणाचा जीएमचा एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर परंतु एक्सपेरिमेंटली असं आपल्याला कळतंय, एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट only very few alpha particles get scattered through angles greater than 0.1 degree. आता आपण असं म्हणलं होतं की एक्सपेरिमेंट मध्ये की 0.14% रेडिएशन्स किंवा अल्फा पार्टिकल्स हे ग्रेटर दॅन 1 डिग्री ने काय होतात मूव्ह होतात. परंतु ज्यावेळी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्यावेळी आपल्याला असं समजतंय, इट इज फाउंड दॅट when experiment is performed it is found that only few alpha particles are deflected greater than 0.1 degree angle. म्हणजे काही अल्फा पार्टिकल्स हे 0.1 डिग्रीनेच काय होतात डिफ्लेक्ट होतात, असं कोण सांगतंय, जे थॉम्सनचं मॉडेल सांगतंय. आणि ते जे अँगल्स आहेत हे किती असतात तर ग्रेटर दॅन 0.1 डिग्री असतात. असे 3 पॉईंट आपण याच्यामध्ये बघितले. पहिला पॉईंट होता की when you consider a J.J. Thomson's model, the positive charge was uniformly spread over the large sphere constituting the atom. Second आपण काय सांगितलं, it is found that the volume density of positive charges would be very small, therefore only small alpha particles are deflected to greater than 1 degree. And last one, when you want to perform experiment it is found that the only few alpha particles, that is only few alpha particles are deflected greater than 0.1 degree. तर अशा प्रकारे हे काय होतं, रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे त्याचं कॉन्ट्रडिक्शन होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, त्यानंतर जे थॉम्सनचं मॉडेल बघितलं, त्याच्यानंतर आपण जीएम एक्सपेरिमेंट बघितला आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्याचं कॉन्ट्रडिक्शन कशाबद्दल, जीएम एक्सपेरिमेंट बद्दल ते आपण याच्यामध्ये काय केलं आहे स्टडी केलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया, जे रुदरफोर्डचं मॉडेल आहे त्याचे पॉस्युलेट्स, त्याचे मेरिट्स आणि त्याचे डिमेरिट्स आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. मला वाटेल की तुम्हाला हे समजलं असेल. जर समजलं असेल तर तुम्ही ग्रुपवरती मला क्वेश्चन विचारू शकता एखाद्या पॉईंटबद्दल.